नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर RTH रिडेव्हलपमेंट अर्थात पुनर्विकास या विषयावर सखोल माहिती देणारं एकमेव मराठी चॅनल अर्थात RTH रिडेव्हलपमेंट। मंडळी, आजपर्यंत आपण 13 व्हिडिओ रिडेव्हलपमेंट या विषयावर बनवले। रिडेव्हलपमेंटच्या विविध जी अंग असतात आणि त्या सर्व अंगांवर प्रकाश टाकण्याकरता आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवले होते। आपण सर्वांनी प्रचंड संख्येने ते व्हिडिओ बघितले देखील आहात। आपल्या शंकांना देखील तुम्ही कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे। त्याचपैकी एक व्हिडिओ आपण बनवलेला होता की जेव्हा सोसायटीतील काही आपण त्यांना म्हणू शकतो मायनॉरिटी मेंबर्स की जे रिडेव्हलपमेंटला विरोध करत आहेत, त्यांच्या विरुद्ध काय ॲक्शन घेता येऊ शकते। म्हणजे मेजॉरिटी रिडेव्हलपमेंटच्या बाजूने असते, परंतु काही मोजकेच सभासद हे रिडेव्हलपमेंटला विरोध करत असतात। सो त्यावेळी त्यांच्या अगेन्स्ट काय ॲक्शन घेता येऊ शकते यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता। या व्हिडिओच्या खाली देखील अनेक लोकांनी त्यांच्या शंका, त्यांचे प्रश्न विचारलेले होते। बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ थोडा मिसइंटरप्रिटेट केलेला होता। सो लोकांच्या त्याच शंका दूर करण्यासाठी आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून आपण पुन्हा हा एक नवीन व्हिडिओ बनवत आहोत। मुळात त्या व्हिडिओमध्ये देखील आम्ही हे स्पष्ट सांगितलेलं होतं की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस ही पारदर्शकपणे आणि मेजॉरिटीने व्हायला पाहिजे। बऱ्याच लोकांना तो व्हिडिओ बिल्डर धार्जिणा वाटला किंवा बऱ्याच लोकांनी असंही म्हटलं की असेल कदाचित कमी लोकांचा विरोध, पण तो विरोध का आहे याचं कारण देखील समजून घेतलं पाहिजे। अर्थात सगळ्या शंका बरोबरच होत्या। आपण त्यांना असं काय त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या ज्या शंका आहेत त्या चुकीच्या आहेत असं म्हणत नाही आहोत। पण कसं असतं ना की जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट हा विषय सोसायटीच्या कामकाजामध्ये घेतो त्यावेळेला 100% लोकांचं समाधान होईल असं कधीच होत नाही। प्रत्येकाची काही ना काहीतरी रिक्वायरमेंट जी असते ती अपूर्ण राहू शकते, परंतु मेनली सगळ्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होतील असं बघून पुढे चालायचं असतं, नाहीतर रिडेव्हलपमेंट ही इम्पॉसिबल होऊ शकते। परत मी एकदा सांगतो की रिडेव्हलपमेंटच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे सुरुवातीला रिडेव्हलपमेंटला जायचंय की नाही यावर मत घेण्याकरता, त्यानंतर आर्किटेक्ट किंवा PMCची अपॉइंटमेंट करण्याकरता किंवा त्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर तो फिजिबिलिटी रिपोर्टवर सगळ्यांची मान्यता आहे की नाही याकरता, तसेच त्यानंतर बिल्डर्सची टेंडर झाली की त्यावेळी बिल्डर फायनल करण्याकरता प्रत्येक वेळी कमिटीनं जनरल बॉडी मीटिंग अनाउन्स करावी आणि ह्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये बहुमताने निर्णय घ्यावेत। ही जर का सगळी प्रोसेस तुम्ही पारदर्शकपणे केलीत आणि प्रत्येक निर्णय बहुमताने घेतलात तर अशा प्रकारच्या निर्णयांना भले कोणाचा विरोध असला तरी देखील तो विरोध डावलून आपल्याला पुढे जाता येतो। परंतु याचा अर्थ असा होत नाही की बहुमताद्वारे तुम्ही कोणतेही निर्णय घ्याल आणि ते सोसायटीच्या मेंबर्सवर लादाल। म्हणजे कधी कधी जे मायनॉरिटी मेंबर्स असतात, जे विरोध करणारे मेंबर्स असतात, त्यांचे मुद्दे देखील व्हॅलिड असतात। सो त्या मुद्द्यांचं सोल्युशन शोधणं हे देखील कमिटीचंच काम आहे। सो जनरल बॉडी मीटिंगमध्ये ते मुद्दे मांडून त्याविषयी नक्कीच विचार करता येऊ शकतो। केवळ तो एखादा मेंबर विरोध करतोय म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून रिडेव्हलपमेंटचं घोडं पुढे दामटवणं हे योग्य नाही। जर का त्याचं जे कारण आहे ते तेवढंच प्रभावी असेल किंवा तेवढंच महत्त्वाचं असेल तर त्याच्यावर लक्ष देणं हे देखील सोसायटीचं काम आहे। म्हणजे आता मला त्या खालच्या प्रश्नांमध्ये एकाने सांगितलं होतं की माझा जो फ्लॅट आहे तो सोसायटीमधले जी आत्ता प्राईम लोकेशन आहे त्या लोकेशनवर माझा फ्लॅट आहे आणि रिडेव्हलपमेंट नंतर मात्र जो मला फ्लॅट मिळणार आहे तो त्याच्याबरोबर विरुद्ध दिशेला आणि जिथून पाठी अख्खी झोपडपट्टी दिसते अशा दिशेला मिळणार आहे। माझा व्ह्यू
माझं पाणी माझा प्रकाश, माझी हवा सगळंच अफेक्ट होणार आहे. सो अशा वेळी मी हा नवीन रिडेव्हलपमेंटचा प्लॅन का बरं ॲक्सेप्ट करावा? मुद्दा अत्यंत बरोबर आहे. शक्यतो रिडेव्हलपमेंट करत असताना टीएमसी किंवा आर्किटेक्ट जो अपॉइंट करतो त्याला या सगळ्या रिक्वायरमेंट तुम्ही सांगायला हव्यात. शक्यतो काही मेंबर्सच्या जर का काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील तर त्या बिल्डरकडनं फॉलो होत आहेत की नाही हे देखील तुम्ही बघायला पाहिजे. नुसतं बिल्डर फायनल केला आणि मग तो बिल्डर जो प्लॅन देतोय तो ॲक्सेप्ट करा असं नसतं. सो अशा जर का कोणाचं काही स्पेसिफिक पॉईंट्स असतील जे व्हॅलिड असतील, जे बरोबर असतील, तर त्याच्याकडे देखील लक्ष हे दिलंच पाहिजे. आता असं देखील मला काही जणांनी विचारलेलं आहे की कमिटी मेंबर्स जे आहेत ते स्वतःच सगळं ठरवतात आणि मग ते जे निर्णय घेतात ते इतर सभासदांना पाळण्याकरता ते बंधन घालतात. जर का इतर सभासदांनी त्यांच्या होमध्ये हो मिळवली नाही तर ते मग ठीक आहे आम्ही काम बंद करतो किंवा तुम्हीच बघा असं म्हणतात. सो मंडळी असं नसतं. जर का तुमचे मुद्दे व्हॅलिड असतील तर कमिटीला तुमच्या मुद्द्यांवर विचार हा करावाच लागेल. कमिटी ही तुम्हीच लोकांनी अपॉइंट करून दिलेली तुमच्यामधीलच लोकांची एक असते. त्यांनी सोसायटीचं हित प्रथम बघणं हे अपेक्षित असतं. बिल्डर हा स्वतःचाच फायदा बघणार असतो, परंतु कमिटी आणि तुम्ही जो आर्किटेक्ट अपॉइंट केलेला आहे त्या दोघांनी हे सर्वसाधारण जे सभासद आहेत त्यांचं हित बघणं हे जास्त महत्त्वाचं असतं. सोसायटी जर का अशी मनमानी पद्धतीनं कुठचेही निर्णय, कमिटी जर का कुठचेही निर्णय घेत असेल तर तुम्ही त्याविरुद्ध नक्कीच दाद मागू शकता आणि अशा वेळेला निर्णय देखील तुमच्या बाजूने लागू शकतो. परंतु जर एखादा सभासद स्वतःचं वैयक्तिक हित साधण्याकरता किंवा स्वतःचे काही वेस्टेड इंटरेस्ट जपण्याकरता म्हणून जर का जाणून बुजून रिडेव्हलपमेंटला विरोध करत असेल तर अशा वेळी मात्र कमिटी मेंबर्स त्या मेंबरच्या अगेन्स्ट तक्रार करून न्याय मिळवून घेऊ शकता. मंडळी, मी परत एकदा सांगतो की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस जी आहे ही सर्वांनी मिळून सर्वांचा विचार करून पुढे घेऊन जायची प्रोसेस आहे. जसं मी म्हटलं तसं कोणी एखादा सभासद केवळ स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी जसा विरोध करू शकत नाही, त्याचप्रमाणे कमिटी देखील मनमानीपणा करून स्वतः घेतलेले निर्णय हे सर्व सभासदांवर लादू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता असणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक डिसिजन जो घ्याल त्याला बहुमताचा आधार असणं हे देखील महत्त्वाचं आहे. कधी कधी जर का एखादा मायनॉरिटी मेंबर असतो ज्याचा मुद्दा अत्यंत व्हॅलिड असतो, त्याला असं वाटत असतं आपलं कोणीच ऐकत नाही, अशा वेळी तो मेंबर इतर मेंबर्सना आपला मुद्दा पटवून देऊ शकतो आणि जे बहुमत आहे ते आपल्या बाजूने वळवून घेऊ शकतो. त्याकरता थोडे एफर्ट्स घालण्याची गरज असते. परंतु जर का तुमचा मुद्दा बरोबर असेल तर ते एफर्ट्स घालणं सोसायटीच्या हिताकरता म्हणून गरजेचं आहे. केवळ भांडणं करून रिडेव्हलपमेंट कधीच पुढे जाऊ शकणार नाही. तुमची बिल्डिंग आहे त्या स्थितीत राहू शकते आणि पुढे मागे कदाचित ती बिल्डिंग अशा कंडिशनला येते की जिथे पुढे जाऊन रिडेव्हलपमेंट देखील शक्य नसते किंवा रिडेव्हलपमेंट झालंच तरी आत्ता जे तुम्हाला बेनिफिट्स मिळतात ते त्यावेळी मिळतीलच हे सांगता येत नाही. त्यामुळे योग्य वेळी सर्वांनी मिळून मिसळून निर्णय घ्या, पारदर्शकपणे निर्णय घ्या, बहुमताने निर्णय घ्या. छोटे छोटे मुद्दे, छोटे छोटे इश्यूज हे थोडे बाजूला ठेवा. परस्परांच्या विश्वासाने ही प्रोसेस पुढे घेऊन जा. चांगला बिल्डर निवडा, चांगला आर्किटेक्ट अपॉइंट करा आणि मग बघा तुमचं रिडेव्हलपमेंट कसं सुरळीतपणे चालू होतो. हां, परंतु जर का एखादा मेंबर उगाचच विरोध करत असेल तर त्याला कायद्याचा धाक दाखवायला विसरू नका. तसंच जर एखादी कमिटी लोकांचा विरोध न जुमानता काम पुढे दामटवत असेल तर अशा कमिटी पुढे देखील बहुमताने उभं राहायला विसरू नका. मंडळी, आपण लोकशाही पाळतो. भारत हा लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक आहे. सो सरकारला देखील हेच अपेक्षित आहे की सर्व निर्णय जे आहेत हे लोकशाही मार्गाने लागावेत, बहुमताने लागावेत. त्या निर्णयांमध्ये पारदर्शकता असावी. जर का तुम्ही हे सोपं प्रिन्सिपल पाळलं तर तुमच्या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट नक्की होऊ शकतं. कोणी
कुठची शंका असेल तर ती व्यवस्थित बोला, सोडवा, डिस्कशन करा, प्रत्येक मुद्द्याचा सांगोपसांगी विचार करा आणि त्यानुसार बहुमताने निर्णय घ्या. तुमच्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट नक्कीच सुरळीत होईल. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर नक्की विचारा. तसंच तुमच्या बिल्डिंगचं जर रिडेव्हलपमेंट करत असेल तर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या, rthredevelopment.com. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.